योगदान देतात। त्याचबरोबर संतोष म्हात्रे यांचं देखील नाव अनेकांच्या जर्सीवर पाहायला मिळतंय। अध्यक्ष महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशनचे आणि माझे नातलग जावई देखील आहेत ते, आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक वेळा सहकार्य केलं जात आहे। जर्सीवर अजून एक नाव दिसतंय जे आमचे दिलदार माणूस अर्थातच घोडाबंदरचा राजा आणि समाजसेवक आहेत जे राजेश पाटील यांच्या माध्यमातून देखील टी शर्ट स्पॉन्सर देण्यात आले। त्या सर्व पुरस्कर्त्यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आभार व्यक्त करेन। तर चला लगेच मॅचला सुरुवात करूया। विहान व हर्षिता टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा थोडासा धाडसी निर्णय घेतलाय आणि या ठिकाणी श्रेयस वॉरियर या टीमला फिल्डिंग साठी निमंत्रित केलंय। फिल्डिंग सजवा, लगेचच सामन्याला सुरुवात करूया। तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे जिथं सामन्याला सुरुवात होतोय। नाणेफेकीचा कौल लागला तो विहान व हर्षिता 11 यांनी टॉस जिंकलाय आणि आमंत्रित केलंय ते फिल्डिंगसाठी श्रेयस 11 ला। अर्थातच सलामीची जोडी आहे ती विहान व हर्षिता 11 कडनं। सलामीचे फलंदाज आहेत रोशन आणि रुपेश। स्ट्राइक एंडवर आहेत ते रोशन आणि नॉन स्ट्राइकिंग एंडला आहे ते रुपेश। पहिला षटक हाताळतील ते श्रेयस 11 कडनं रुपेश। रुपेशच्या षटकातील पहिला चेंडू एका लेग साइडच्या दिशेनं पडलेला, थोडीशी दिशा चेंडूची भरकटलेली, अर्थातच अंपायर कडनं तो कॉल आला अतिरिक्त स्वरूपाचा। एका धावेने टीमचा स्कोर बोर्डवर धावसंख्या आहे ती 1। रुपेश पुन्हा एकदा सज्ज होतोय। पहिला चेंडू आता मात्र रिशफल होऊन चेंडू धाडलाय टू फाइंड एक रिजनच्या मध्ये। चेंडू 1 बाउन्स चौकार जातो आणि एक सुंदर फटका। पहिला खणखणीत चौकार। रुपेशचं थोडंसं गोलंदाजीचं नियंत्रण होतं, मला वाटतं कुठेतरी टप्प्यावर नियंत्रण ठेवावं लागेल, कारण पहिला चेंडू एका दिशाहीन पद्धतीचा फेकला गेला होता। त्यानंतरचा आलेला चेंडू तो मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा फेकलेला आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवताना इथं मात्र रोशन थोडीशी गोलंदाजी सुधारणा करावी लागेल, आपल्या टप्प्यावर नियंत्रण ठेवावं लागेल ते रुपेशचा। आता मात्र लोअर फुल टॉस पण पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू सरळ जाऊन पोहोचलाय तो मिडॉनचा जो क्षेत्ररक्षक होता त्याच्यावरून आणि अर्थातच तिथं 2 धावा मिळवल्यात, धावून काढल्यात आणि 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या धावसंख्येवर। अतिशय चांगली सुरुवात म्हणावी लागेल, कारण आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेत आणि 3 चेंडूंचा सामना करताना 7 धावा जमावल्यात। पुन्हा एकदा रुपेश आता मात्र बॅकफुटला जाऊन पंच कार्य केलाय, चेंडू सरळ जाऊन पोहोचतोय तो क्षेत्ररक्षक तैनात आणि अर्थातच बाद होऊन परतावं लागतंय ते रोशनला। पहिला गडी गमावणार रुपेश। सिद्धेश म्हात्रे कृपया आपण समालोचन कक्षात यायचं आहे। अंपायर चेंडू 3 टू गो। तर आतापर्यंत 3 चेंडूंचा सामना झाला, धावसंख्या झाली आहे ती 7। पुढचा चेंडू घेऊन येताना रुपेश आता मात्र एक हलक्या हाताने एक स्टिअर करण्याचा प्रयत्न होता या फलंदाजाचा, अर्थातच त्यात यश आलं नाही आणि चेंडू निर्धाव गेलाय। पुढचं काम होतं ते यष्टीरक्षकाने पूर्ण केलंय। अर्थातच 4थ्या चेंडूची सांगता झाली या षटकातील आणि 4 चेंडूच्या सांगतेनंतर धावसंख्या आहे ती 7 या धावसंख्येवर स्थिरावलेली। पुन्हा एकदा सज्ज होते रुपेश। आता मात्र शॉर्ट पिच पद्धतीने फेकलेला चेंडू पुन्हा एकदा एक भांबावलेल्या स्थितीमध्ये फलंदाज अर्थातच एज लागली होती, परंतु चेंडूची दिशा होती मात्र विकेट पासून बाजूला झाल्याने अर्थातच
चेंडू पुढचं उर्वरित काम होतं ते यष्टीरक्षकानं पूर्ण केलं. धाव बाद होऊन परतावं लागतं, यष्टीची धुवून परतावं लागतं. ते हा फलंदाज होता तो रुपेश. मला वाटतं खातं न खोलता मला वाटतं परतावं लागतंय त्याला रुपेशला. रुपेश पहिल्या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक. आता सामना करेल तो मयूर. आता मात्र फुल टॉस होता, परंतु वेगवान फुल टॉस असल्यामुळे चेंडूला दिशा देण्यात यश आलेलं नाही. परंतु तिथे थोडासा फंबल झालाय, याचा फायदा उठवताना दुसरी धाव सुद्धा अगदी सहजगत्या केली. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का, कारण थ्रो होता तो मात्र यष्टीरक्षकाकडे दिशेने फेकला नव्हता. अर्थात त्याचा फायदा उचलता आला नाही, कारण चेंडू एक चांगला बॅकअप होता. आणि अर्थातच याच बरोबर पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाखेर धावसंख्या आहे ती 9. 2 गडी गमावून 9 या धावसंख्येवर पहिलं षटक संपुष्टात आलंय. दुसरं षटक घेऊन कोण येतोय, कारण पहिलं षटक 9 या धावसंख्येवर संपुष्टात आलंय. मला वाटतं इथं एक अजूनही धावा जमवता आल्या असत्या, परंतु 2-3 चेंडू या षटकातील निर्धाव गेले. अन्यथा हा एक चांगलं षटक पाहायला मिळालं असं. धावसंख्या चांगली झालेली आपण इथं प्रेक्षकांना पाहायला मिळाले असते, परंतु इथं तसं घडताना दिसलं नाही. अर्थातच पहिलं षटक संपलंय. 9 धावसंख्या झाली. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. दुसरं षटक घेऊन येते तो गोलंदाज असेल श्रेयस 11 कडनं. गोलंदाजाचं नाव आहे ते प्रसाद. आणि आता स्ट्राइक एंडवर आहे निलेश. प्रसाद टू निलेश. पहिला चेंडू फुल टॉस. इथं सुवर्ण संधी होती, एक चेंडू भिरकावून देण्याचा निर्धार होता, परंतु चेंडू बॅटला कनेक्ट झाला नाही. अर्थात एक चांगली संधी वाया गेली या निलेश कडनं. पहिला चेंडू निर्धाव. दुसरा चेंडू भीमर पद्धतीचा आणि इथं मात्र चेंडू सरळ जातोय सीमा रेषे बाहेर, पण या दरम्यान पंचांचा निर्णय येतो तो अर्थातच नो बॉल आणि त्याच्यावर सुवर्ण संधी लाभते. ते पुन्हा एकदा निलेशला जी फ्री हिटच्या स्वरूपाने असेल, कारण हा चेंडू अंपायरने तो भीमर असल्यामुळे तो नो बॉल ठरवलेला. प्रसाद
त्यानंतर आपण पाहू शकाल अतिशय सुंदर आणि देखणी स्पर्धा या ठिकाणी भाल प्रीमियर लीगच्या माध्यमातून आणि या प्रीमियर लीग अतिशय महत्त्वपूर्ण असतात. त्याचं कारण असं आहे की तुम्ही जेव्हा प्रत्येक संघनायक या ठिकाणी चाळणीतून जसे तांदूळ गाळून घ्यावे तशा पद्धतीचे या ठिकाणी धान्य गाळून घ्यावे तशा पद्धतीचे या ठिकाणी प्रत्येक संघ मालकाने आपले आपले प्लेयर्स या ठिकाणी निवडून घेतलेले आहेत. आणि मी म्हणेन जो बहारदार खेळ करेल त्याला मात्र आपल्या गावच्या टीम मधून खेळण्याची संधी देखील प्राप्त होईल. आणि हे एक मंच आहे जिथे मात्र निवड होईल. जो आज बहारदार खेळ करेल आज मात्र पूर्ण भालमध्ये त्याची चर्चा राहील आणि त्यानंतर मात्र येणाऱ्या काळामध्ये भालच्या मोठ्या टीम मध्ये खेळताना देखील हे प्लेयर पाहायला मिळतील. इथे मात्र खराब शॉट यानंतर मात्र आपण पाहू शकाल विकेट सॅक्रिफाईस केली जाते. आणखीन एका विकेटचं पतन होत आहे आणि कुठेतरी तिसऱ्या ओव्हर मध्ये या ठिकाणी ब्रेक लागला जातोय धावफलकावर. जो धावफलक अगदी वाऱ्याच्या वेगाने जात होता तिथे मात्र कुठेतरी यावेळेला ब्रेक लावण्याचं काम गोलंदाज करतोय. तिथे क्रमांकाचा गोलंदाज या ठिकाणी वापरला जातो. तो गोलंदाज या ठिकाणी काम करतोय आपल्या टीमसाठी. रोहन आतापर्यंत चांगली कामगिरी केली या रोहनने. आणि आपण जर पाहिलं सर तर पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी RS लाईव्हच्या माध्यमातून जे आमचे लाईव्ह प्रक्षेपण पाहतात त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. इथे मात्र चांगला फटका दर्जेदार स्ट्रोक परंतु यावेळेला मात्र डीप लॉंग ऑफला भेदून दोन्ही क्षेत्ररक्षकांना बीट करून बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. येईल हा शानदार चौकार. बॉल पाठवा. बघा अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे सामने या ठिकाणी रंगत असताना आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी जे युट्यूबच्या माध्यमातून क्रीडा रसिक या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत आहेत. एकीकडे आपण उरण तालुका दुसरीकडे जर आपण पाहिलं तर अलिबाग तालुका आणि जिथे आम्ही खेळत आहोत ती पेण तालुक्याची बाउंड्री आहे आणि तिथे हा खेळण्याचा मनोमुराद आनंद भाल प्रीमियर लीगचा हे शानदार पर्व दुसरं पर्व या ठिकाणी रंगत असताना हाफ ट्रॅकर बॉल त्याच्यावर गेलाय प्रहार. बॉल जाईल का सीमा पार. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तिथे आहे आणि या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. बॅक टू बॅक 3 कॅचेस या खेळाडूने या ठिकाणी घेतलेल्या मिड विकेटच्या झोन मध्ये. ओमकार आणि त्याच्यासाठी कौतुक होता. टाळ्यांचा कडकडाट आमच्या या समालोचन कक्षामधून देखील त्याच्यासाठी होतंय. आयुष्यामध्ये जेव्हा चांगलं काम करता तेव्हा मात्र तुमचा सन्मान होतो सर. आणि जेव्हा जेव्हा आपण चांगलं काम करतो मग तुम्ही कुठेही राहा चांगल्या कामाचं नेहमी कौतुकच होत असतं. आपण सातत्याने हे देखील म्हटलंय मदर टेरेसा आपल्या भारतामधले नाहीत, नेल्सन मंडेला भारतामधले नाहीत, तरी देखील त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं जाईल. कारण का जेव्हा जेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये खरंच चांगलं काम करता आणि त्याची कोणीतरी दखल घेता आणि तुम्हाला पुरस्काराने सन्मानित केलं जातं. हे पुरस्कार महत्वाचे नाहीत परंतु ते देण्यामागची प्रेरणा किंवा ते केलेलं काम ते खूप महत्वाचं असतं. आणि म्हणून मी प्रत्येकाला एकच सांगेन की कुठेही जा तुमचं 100% देण्याचा प्रयत्न करा. एव्हरीवन इज लुकिंग फॉर यू. प्रत्येक जण डीजे एक मिनिट थांबवा. प्रत्येक जण तुम्हाला शोधण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुमच्याकडे ती स्किल असेल तर नक्कीच तुम्हाला या जगाच्या रंगमंचावर इथे मात्र संधी उपलब्ध आहे. सातत्याने एक गोष्ट मी नक्कीच म्हणतो साहेब यांना मी या ठिकाणी निमंत्रित करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून अप्रतिम जेवण बनवण्याचं काम त्यांनी केलंय आणि त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सन्मानित करत आहोत. ही लॉयल माणसं आहेत सर. कारण ही लॉयल्टी एक दिवशी या माणसांना रॉयल्टी देऊन जाईल. कारण तुमच्या आयुष्यामध्ये लॉयल्टी असेल तर नक्कीच तुम्हाला एक दिवशी रॉयल्टी जरूर मिळते. तर सन्माननीय दीनानाथ म्हात्रे साहेब त्याचबरोबर
आदरणीय काशीनाथ म्हात्रे साहेब यांना देखील या मंचावर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मी विनंती करतोय, या आपण आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करत आहोत. अगदी उत्तम जेवण बनवले त्यांनी. बरोबर, नक्कीच आजच्या दिवसाचे आचार्य आहेत. त्यानंतर राजा म्हात्रे साहेब आपण मंचावर या. अगदी आपण जर पाहिलं तर स्वादिष्ट जेवण छानी बनवलं आजच्या दिवसाचे आमचे आचार्य आहेत. खरं पाहिलं तर आज रविवार आहे, परंतु संकष्टी असल्या कारणास्तव व्हेज जेवण अगदी अप्रतिम जेवण ज्यांनी बनवलं आणि असे आमचे आचार्य यांचं या ठिकाणी भाल प्रीमियर लीग 2022च्या माध्यमातून आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतो. यानंतर प्रल्हाद म्हात्रे. पहा, आपण प्रत्येक आचार्याचं या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय आणि ते करणं गरजेचं आहे, कारण की छानी आमच्या पोटाची भूक भागवली आणि स्वादिष्ट असं जेवण छानी बनवलंय. आणि असे आमचे आचार्य त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो, त्यांचा आभार देखील या ठिकाणी मानलं जातोय. त्यानंतर अंबाजी म्हात्रे यांना देखील मी विनंती करेल की आपण देखील यायचं आहे. तदनंतर जयेंद्रजी म्हात्रे आपण देखील यावं. जयेंद्रजी म्हात्रे. नेक्स्ट रवी म्हात्रे. रवी म्हात्रे आपण देखील यायचं आहे. त्यानंतर मारुती देवजी आपणास देखील आमची विनंती आहे, आपण देखील यायचं आहे. आणि त्यानंतर भाई रामा यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण देखील यायचं आहे. आपलं देखील या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय की खूप स्वादिष्ट चविष्ट असं जेवण बनवलं आणि त्याबद्दल तुमचं देखील आभार व्यक्त केले जाईल. त्यानंतर दिलीप काशीनाथ म्हात्रे यांनी प्रमुख व्यासपीठावर यायचं आहे. सो हे होते आमचे आजच्या दिवसातील आचार्य. आणि श्री मंगेश म्हात्रे गुरुजी, श्री मंगेश म्हात्रे गुरुजी यांना देखील विनंती असेल, आपण देखील यायचं आहे, आपला मान सन्मान स्वीकारायचा आहे. त्यानंतर दत्तात्रय जयराम म्हात्रे यांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण देखील यावं. 4व्या मॅचच्या दिशेला इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही संघांसाठी. यावेळेस मात्र डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू चाललाय, चौकार. डीजे 2 मिनिटं थांबवतोय. सन्माननीय दत्ता बाळाराम म्हात्रे यांनी देखील यावं, आपलं देखील या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय. सो हे मान्यवर आहेत, ही प्रतिष्ठित नागरिक, ही व्यक्ती माल गावातील आणि त्यांनी खूप चांगलं कार्य, खूप चांगले मदत कॉन्ट्रीब्युशन दिलंय आजच्या दिवशी. आज जेवणाची पूर्णपणे जबाबदारी या मान्यवरांवर होती. त्यानंतर नितीन सुदाम म्हात्रे आपणास देखील विनंती असेल, आपण देखील यावं. दरम्यान हा चेंडू मात्र चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पंचांचा डिसिजन येतोय, हा षटकार. थँक्यू डीजे. धावसंख्या पाहतोय स्कोर कार्ड वर बिनबाद 10 धावा धावफलकावर आहेत. आपण मॅच पाहतोय. श्रेयस 11 अगेन्स्ट विहान आणि हर्षिता 11. प्रथम फलंदाजी करत असताना या ठिकाणी 27 धावा जमवल्या आणि 28 धावांचा टार्गेट सेट केलाय श्रेयस 11 संघासमोर. इथे मात्र पहिल्या षटकात आक्रमण सुरू आहे आणि हा हल्ला चढवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी निलेश होता, हातातून चेंडू मात्र चाललाय वाडिश लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या बाहेर, हा आलाय, चौकार. ना कोणत्या स्वार्थासाठी ना कोणत्याही नावासाठी, 2 दिवस फक्त आपल्या गावासाठी. आणि ज्याप्रमाणे काल देखील सर म्हणाले होते
की ही जत्रा आहे भाल गावाची, हा उत्सव आहे भाल गावाचा आणि प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावर, प्रत्येक मान्यवरच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आपण पाहू शकताय. काय जबरदस्त आयोजन, आणखीन एक हल्ला चढवलाय, काय अप्रतिम स्ट्रोक्स पाहायला मिळतोय. चेंडू मात्र चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन नजदीक. या ठिकाणी 2 धावा आल्यात आणि या 2 धावांनी मात्र धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्ड वर 16 रन्स ऑन बोर्ड. 16 धावा धाव फलकावर आहेत. 1 शॉट आहे, षटक संपलाय, षटक संपलाय. 1 शॉट आहे का पंच? 1 शॉट आहे, 1 रन्स कमी केली जाईल. हॅलो, सो 15 धावा आहेत. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. नेक्स्ट मॅच आम्ही आमंत्रित करतोय सी बर्ड्स अगेन्स्ट लव्हर बॉयज 11. सो दोन्ही संघांच्या कर्णधारणीय प्रेझेंटेशन बॉक्स टॉस बॉक्स मध्ये उपस्थिती आपली दाखवायची आहे. सी बर्ड्स आणि लव्हर बॉयज. सो दोन्ही संघांचे कर्णधार आणि संघ मालक आपण सज्ज राहायचं आहे. नेक्स्ट मॅच आपली असणार आहे. अगदी न भूतो न भविष्य अशी टुर्नामेंट, अशी लीग चर्चेत असणारे ही लीग आपण पाहतोय. जर आपण विचार केला तर IPL इंडियन प्रीमियर लीग, तदनंतर आलेली ही भारतामध्ये संकल्पना आणि तदनंतर आपण पाहतोय की प्रत्येक गावोगावी, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक नगरीत अशा प्रकारच्या लीग मॅचेस आपण पाहत असतो. आणि आज आपण अप्रतिम ही लीग पाहतोय. खऱ्या अर्थाने दोन्ही भाल जी गावं आहेत आणि दोन्ही भाल गावं या ठिकाणी पुढे आलीत. मैत्रीचा हात पुढे सरसावलाय आणि त्यांच्या दोघांच्या संकल्पनेतून साकारलेली लीग आणि यशस्वी भाल आणि मर्याई भाल यांचे मोठं सहकार्य लाभलंय. सो चला, हा स्क्वेअर चेंडू आहे. सी बर्ड्स यावं आपण टॉस करण्यासाठी आणि लव्हर बॉयज 11 मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचे आहे. तदनंतर आम्ही अजून एक सत्कार घेतोय. सन्माननीय विलास लक्ष्मणजी म्हात्रे, आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. आपलं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाईल. विलास लक्ष्मण म्हात्रे. सो जाऊया मॅच कडे. इथे मात्र विकेट गमावलंय फलंदाजी करणाऱ्या संघाने आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर धावा स्कोर कार्ड वर 16 रन्स ऑन बोर्ड. 16 धावा धाव फलकावर आहेत. सूरज माघारी जातोय. नवीन खेळाडू मैदानात या ठिकाणी दाखल होईल. रुपेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज रमाकांत यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अलाउंग द कार्पेट शॉट आपण पाहतोय. सिंगल आले आणि एका धावेने मात्र स्ट्राईक रोटेट झाल्या. स्ट्रायकिंग फलंदाज रुपेश असेल आणि गोलंदाजीचा आपण विचार केला तर रमाकांत आहे. टार्गेट असेल या ठिकाणी 28. 28 धावांचं लक्ष आहे. 17 धावा आहेत धाव फलकावर. या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय सन्माननीय विलासजी लक्ष्मण म्हात्रे यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करणार. तुम्ही विठोबाला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी विलास लक्ष्मणजी म्हात्रे काकांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. हॅलो, हॅलो. अंपायर 4 धावा होत्या ना? अंपायर, हॅलो अंपायर, या चेंडूवर किती 4 धावा होत्या ना? प्रिव्हियस डिलिव्हरी चौकार होता ना? हा चौकार. लास्ट बॉल आहे आणि धावसंख्या आपण पाहतोय 21. 21 धावा धाव फलकावर आहेत. रुपेश या स्ट्राईकला. आणखीन एक जोरदार हल्ला आहे. चेंडू मात्र चाललाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईन नजदीक आणि इथे मात्र रन्स घेण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये आणि या ठिकाणी दुसरं षटक देखील संपलं गेलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपण पाहतोय 21 धावा. अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे. या ठिकाणी एक विशेष सूचना आहे. पहा, जर आपल्याकडे कोणतीही जर नोट असेल ना, मन्स 10ची किंवा 50ची आणि त्याचे अंतिम 3 आकडे जर एकच सेम असतील, मीन्स 111, 222, 333, तर त्या एका नोटसाठी 100 रुपये दिले जातील. सो प्रत्येकाने आपले पर्स चेक करा. वियान अँड हर्षिता
संघाकडून ते 100 रुपयाचं बक्षीस आहे, परंतु अंतिम 3 अंक हे सेम असले पाहिजेत. जरी 10ची नोट असली तरी देखील तुम्हाला 100 रुपये मिळतील, परंतु अंतिम 3 आकडे हे सेम असायला हवेत. सो आपल्या प्रत्येकाने पर्स चेक करा. हा एक विशेष प्राइज आहे. सो सर्वांना सूचना आहे. आणि इथे सामना जिंकायचा असेल तर शेवटचा षटक प्रगतीपथावर आहे आणि धावा केवळ हव्यात त्या. अजून 5 धावांची आवश्यकता. आणि हा मारलेला एक जोरदार प्रहार, परंतु इथे एखादी झेल घेण्याचा प्रयत्न होता आणि याचबरोबर 4 धावा, 1 बाउन्स 4. आणि अंपायर 1 बाउन्स 4. बस जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे सी बर्ड्स आणि लव्हर बॉईज संघाचे दोन्ही कर्णधार आणि आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सो टॉस केला जाईल आणि या लीग मधला शेवटचा सामना असेल. सो दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. स्पिन द कॉइन. हेड इज अ कॉल आणि इट इज अ हेड. सो टॉस जिंकले सी बर्ड्स संघाने. काय निर्णय असेल? फर्स्ट फील्ड. फर्स्ट. हॅलो, लीगचा जर विचार केला तर अस्तित्व जवळपास मी तर म्हणेल की आहे, आपल्याकडे चान्स असेल, परंतु काय म्हणशील या लीग विषयी की सर्व हॅलो सर्व खेळाडूंशी जे आपल्या संघातील हॅलो माझे खेळाडू हॅलो चेक करा.